जबरदस्त आक्रामक गेंदबाज है। मैंडेटरी पावर प्ले में पहली गेंदबाजी नवनाथ है। पहली गेंद मोहन के लिए। फुल टॉस गेंद दी, जबरदस्त कड़क प्रहार किया है डीप एक्स्ट्रा कवर में। फील्डर है तैनात। इस बार दूसरी रन। इस रन के लिए ही रन की दौड़ लगाई दोनों बल्लेबाजों ने। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट और इस दो के साथ टीम की शुरुआत होती हुई 2 रन। गेंदबाजी नवनाथ गेंदबाजी के लिए तैयार है। मोहन ने स्ट्राइक एंड के ऊपर। मैंडेटरी पावर की बात करेंगे डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर सजावट किए और डीप लॉन्ग ऑन पर शॉट मिड विकेट तैनात किया। स्लिमी डाउन में मिश्रीत इस बार हल्के हाथों से कट किया था गेंद को, दिशा दिखाई थी गली के रीजन में। तो यहां से 1 रन मुकम्मल और 1 रन के साथ टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ 3 रन। 4 ओवर का मुकाबला है। दोनों टीम में प्रभावशाली के खिलाड़ियों का भरना है। चलिए राजेश, एक जबरदस्त आक्रामक हार्ड हिटर बल्लेबाज है राजेश। अंपायर से गार्ड लेते हुए ये महत्तम खिलाड़ियों का वैशिष्ट रहता है। चलिए गेंदबाज तैयार है नवनाथ। राजेश इस बार सामने खेला है, कमाल की पारी। स्क्रीन के सामने गेंद सीमा रेखा बाहर। चरण जानना गणराया देवात देव महान, तू देवात देव महान। तव भक्ताला सतीश व्हायला भक्तीचं वरदान दे रे, भक्तीचं वरदान। हे बाप्पा गजानना गणराया देवात देव महान, तू देवात चरण ने ग्रामस्थ मंडळ दानसर जे प्रेक्षक मैदानाच्या बाहेर जर आपण क्रिकेटचा आनंद घेत असाल तर यावं आपण व्यासपीठावर। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सभी का स्वागत। इस बार हल्के हाथों से इस बार गेंद को पुश किया है डीप लॉन्ग ऑफ वर, डीप एक्स्ट्रा कवर में। चलिए अच्छी फील्डिंग। 1 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 2 अंक में 10 रन। धीरे धीरे ऊपर बल्लेबाजी देखिए पावरफुल करने का फैसला कर लिया है दोनों बल्लेबाजों ने। मैंडेटरी पावर प्ले में 10 रन बनते हुए जबरदस्त गेंदबाजी करने के लिए जाने जाते गेंदबाज नवनाथ मोहन के लिए। इस बार ताकत का वाव बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर विकेट नंबर पहला मैदान से बाहर मोहन को लौटना होगा। किशोरपुरी धानकरी गावचा मामे भाऊ सती दादाचा, या साक्षी स्टारच्या शिकारा फार योगदान आहे तयाचा। भरला मेळावा प्रेक्षकांचा, लुटी आनंद या स्पर्धेचा। इथे आलेल्या मान्यवरांचा होतो सन्मान क्रिकेटपटूंचा। पहिला बक्षीस 1 लाखाचा, पहिला बक्षीस 1 लाखाचा क्रिकेट स्पर्धेला, या क्रिकेट स्पर्धेला। चलिए अब दो भाई मैदान के अंदर महेश भोईर और राजेश भोईर सगे भाई है। देखिए अब स्ट्राइक एंड के ऊपर आएंगे बल्लेबाजी। इस ओवर के अंतिम गेंद में महेश आएंगे स्ट्राइक एंड के ऊपर। राजेश के बल्ले से हमने शानदार छक्का देखा। टीम की टोटल है 10 रन। 4 ओवर का मुकाबला है। चलिए अंतिम गेंद है स्ट्राइक एंड के ऊपर। अब बल्लेबाजी महेश। ये देखिए महेश का विकेट यदि गेंदबाज लेते हैं तो हमारे नरेश दत्त पाटिल इनकी ओर से 500 रुपए का इनाम मिलेगा गेंदबाज नवनाथ को। किसी ने भी यदि महेश का विकेट निकालते तो गेंदबाज को मिलेंगे 500 रुपए हमारे नरेश दादा पाटिल इनकी ओर से। चले अंतिम गेंद है। इस बार टैप किया गेंद, शॉर्ट मिड ऑफ पर फील्डर है तैनात। पहली ओवर की यहां से समाप्ति होती हुई और टीम का टोटल है 1 और 11 रन। तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे। आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे। चला किरवली क्रिकेट संघ गावदेवी किरवली टीम मीटिंग घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण रचना करून घ्या। चला टायमिंग तुम्हाला वेल इथे अलर्ट करण्यात आलेली आहे, वेळेची पाबंदी आहे।
दोन्ही क्रिकेट संघासाठी सामना 4 षटकांचा आहे. पहिली 3 षटकं ही तुम्हाला 15 मिनिटापूर्वी हाताळणं गरजेचं आहे, अर्थात त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे. अन्यथा 4थ्या षटकामध्ये मात्र जो आंतरराष्ट्रीय नियमावली असते 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक असतात, त्याऐवजी तुमचे 4 असते. याची नोंद घ्या. नोंद घ्यायची आहे दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी. चलिए पहली ओवर की समाप्ति और टीम की टोटल की बात करेंगे तो 11 रन है स्कोर बुक के ऊपर. अच्छी शुरुआत होती हुई मैंडेटरी पावर प्ले में अच्छी शुरुआत देखिए. अब फील्डिंग डिपार्टमेंट पूरी तरह से बिखरता हुआ डीप एक्स्ट्रा कवर में मिड विकेट वाइडिश लॉन्ग ऑन पर शॉट फाइन तैनात होती हुई और शॉट गली में बिल्कुल गली के रीजन में फील्डर की सजावट करते हुए गेंदबाज है अब राकेश तरे. यहाँ से गेंदबाजी करेंगे राकेश और स्ट्राइक के ऊपर है बल्लेबाज महेश भोईर. इस बार लॉब किया है. कमाल है, धमाल है, माला माल है. 6 रन. 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 4 वांगड्यावाला वाडीवाला सतीश भाई आणि BMW गाडीवाला सतीश भाई. कमाल का शॉट, कमाल की टाइम, गजब की टाइम थी और गेंद को उड़ाया सीधा सीमा रेखा बाहर. 6 रन. छक्के के साथ टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ 17 रन. 17 रन और यहाँ से गेंदबाज राकेश तैयार है. महेश भोईर स्ट्राइक गेंद के ऊपर. एक और लीजिए भाई. कमाल की टाइमिंग है. इसके लिए रीजन में गोली की रफ्तार से गेंद बीट होती हुई 4 रनों के लिए. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा भारी माणूस हाय तो भला त्याला गणपती बाप्पा यो पावला रायगड ठाण्यात क्या बात फेमस. है. कमाल की बल्लेबाजी महेश द्वारा लगातार 2 गेंदों के ऊपर कड़क प्रहार करते हुए बल्लेबाज महेश भोईर. यहाँ से गेंदबाजी तैयार है राकेश. टीम की टोटल की बात करेंगे स्कोर बुक के ऊपर रन है 21 रन. राकेश चले गेंदबाजी के लिए. गेंदबाज तैयार महेश. इस बार देखिए कमाल की टाइमिंग, ताकत से ज्यादा युक्ति. और ये देखिए जब ताकत काम नहीं करती, काम करते हैं नजाकत. जरी घेतला सारे मित्र होती गोळा त्याला गणपती बाप्पा यो पावला रायगड ठाण्यात फेमस झाला त्याला गणपती बाप्पा यो पावला रायगड ठाण्यात फेमस झाला. चले 500 रुपए का तो इनाम मिलता हुआ राकेश के लिए. विकेट के लिए लगाए थे अमन नरेंद्र पाटिल. इनकी ओर से 500 रुपए का इनाम मिलेगा गेंदबाज राकेश को. चले अब आप नए बल्लेबाज. चले अब आप नए बल्लेबाज आते हुए उद्देश. 35 रन. प्रेक्षकांची झाली या गर्दी, कांची झाली या गर्दी, चौकार षटकार बघायला या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धांचले गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. मामाच्या गावाला या सदाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. धन्यवाद. चले ओवर की समाप्ति अच्छी ओवर रही तुर्बेक टीम के लिए. 24 रन आए इस ओवर में. थोड़ी सी खराब गेंदबाजी राकेश की चर्चा करेंगे जिनके माध्यम से टी शर्ट की स्पॉन्सरशिप मिली. साउथ अफ्रीका का जो T20 में ड्रेस कोड है वही ड्रेस कोड है. और मिलर जो इंटरनेशनल प्लेयर है उनके बहुत बड़े फैन है मिलर के हमारे राकेश ने स्ट्राइक गेंद के ऊपर. ओ इस बार अरे बल्ले से ऑन साइड में फ्लिक करना चाहते थे लेकिन यहाँ से गेंद डॉट.
अच्छी गेंदबाजी वेदांत द्वारा। लेदर क्रिकेट भी काफी अच्छे खेलते हैं वेदांत। 12th मैन हमें अच्छी जानकारी देते हुए उनका भी स्वागत है। वेदांत की अगली गेंद सामने बल्लेबाज राजेश भोईर। इस ओवर की अगली गेंद, दिशा खराब है और एक गेंद फेंकनी होगी। लंबा ओवर होता हुआ ये मैदान में। चले सिंगल के साथ वाइड के तौर पर रन मिलेगी। सिंगल 39 रन 39। 3 गेंदे हो चुकी, 3 गेंदे बाकी। इस ओवर की बात करेंगे तो चल थर्ड अंपायर थ्रो एक्शन लिया गया। चले थर्ड अंपायर में आयोजक ऑन स्क्रीन चेक किया जाएगा। चले आयोजक, चले गेंदबाज तैयार होते हुए। गेंदबाज वेदांत स्लो ओवर किया, गेंद हवा में है, फील्डर है तैनात। सिंगल मुकम्मल, दूसरी रन करे भी मामला। क्लोज इनकाउंटर। चले कमाल का शॉट, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद सी मारे का के बाहर चरण। सतीश म्हात्रे नागपुरीचा याचा रुबाब आहे हिरोचा. चले डोनाल, आज का दिन बनता हुआ डोनाल के लिए 1500 का इनाम है। क्या बात है। और इस बार चकमा दिया गेंद ने, गेंद सी मारेगा के बाहर 4 रन। चले हुआ कैच पकड़े हमारे डोनाल, हमारे भांजे ने। तो स्वागत है डोनाल। ये देखिए खुशी तो देखिए, मन में लड्डू फूटे 1500 के। दीपा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टची नोंद होणार नकाशावरती. दीपा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टची नोंद होणार नकाशावरती. दीपांचं नाव लागेल विमानतळाला, ठेवी नवसाचा गणपती. 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 मकर सजविला बाप्पाचा, बसविली मंगल मूर्ती. लोकनेते दिबा पाटलांची दिसे मकारान या कीर्ती. दिसे मकारान या कीर्ती, दिसे मकारान या कीर्ती. मकर सजविला बाप्पाचा, बसविली मंगल मूर्ती. लोकनेते दिबा पाटलांची दिसे मकारात या कीर्ती. प्रणाम करून मी दिबा पाटलांना करतोय बाप्पाची आरती. प्रणाम धन्यवाद करून डीजे। चलिए संकेत 51 रन है स्कोर बुक के ऊपर अच्छी। चले संकेत की गेंदबाजी लतिक मलिंगा जैसी। चले वाइड गेंद, सिंगल के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 52 रन। संकेत हाइट देखिए बेहतरीन हाइट है। और इस बार ब्लॉक हॉल में फेंकी ये गेंद। चले अच्छी गेंद जेड में डाली थी, ब्लॉक हॉल में फेंकी थी ये गेंद। यहां से एक रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 53 रन। गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद थी के लाइन हमारे साथ अंपायर मोड़ते हुए ये वाइड करार। एक और रन जोड़ी जाएगी। 54 लंबा ओवर होता हुआ 2 वाइड फेंक के इस गेंदबाज ने। अगली गेंद संकेत द्वारा
ये देखिए गेंद में ऑफ स्टंप के ज्यादा बाहर। संकेत ज्यादा से ज्यादा गेंदबाजी नहीं करते, पार्ट टाइम गेंदबाजी कभी कभी करनी पड़ती है, लेकिन इस बार 3 वाइड फेंके इस गेंदबाज ने। संकेत शुभ संकेत देने टीम के लिए, लेकिन ये इस बार खराब गेंदबाजी। 55 रन है और इस बार गेंद हवा में, शॉट फाइन लेकर फील्डर पहुंचते हुए, लेकिन यहां से कैच ड्रॉप। कैचेस विन द मैच है, छोड़ोगे कैच तो भाई कैसे जीतोगे मैच। हालांकि देखा जाए तो मुश्किल था। 57 रन संकेत यहां से गेंदबाजी करते। 57 रन है, एक अच्छी टूर्नामेंट, बेहतरीन टूर्नामेंट। साक्षी स्टार चषक 2025 का सिलसिला इस बार कट करना चाहते थे, फिर से एक बार वाइट। खराब गेंदबाजी संकेत द्वारा। 58, 4 वाइट फेंके इस गेंदबाज ने। 2 गेंदे हो चुके, 4 गेंदे बाकी है। हालांकि देखा 6 गेंदे तो फेंके इस गेंदबाज ने, लेकिन जिन्होंने 4 वाइट। इस बार शॉट फाइन लेग में, फील्डर है तैनात, बल्लेबाज आउट। राजेश समर्थ कृपा बंगला माडी, फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी। समर्थ कृपा बंगला माडी, फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी। वागणं तयाच हाय फाय आहे, वागणं तयाच हाय फाय, असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई। असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई। चलिए धन्यवाद डीजे मास्टर। टीम की टोटल की बात करेंगे तो 58 रन स्कोर बुक के ऊपर प्रज्वल यहां से बल्लेबाजी के लिए आते हुए मैदान में। संकेत यहां से गेंदबाजी करेंगे। गेंदबाज तैयार संकेत। प्रज्वल स्ट्राइक एंड के ऊपर 58 रन है। इस बार बैट का इंद्रों ने हिस्सा लेकर विकेट के पीछे बेहतरीन फील्डिंग। एक और विकेट मैदान से बाहर। प्रज्वल की पारी का खात्मा। त्याचा रुबाब हाय लय भारी, घ्यावी बघून दोस्ती यारी। पुन्हा ठाणा बॉम्बे गोवा, उटी मैसूर कन्याकुमारी। मित्रांना घेऊन सतीश म्हात्रे, मित्रांना घेऊन सतीश म्हात्रे। जीवाची करतोय एन्जॉय, आपल्या जीवाची करतोय एन्जॉय। असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई। असा दिलाचा दिलदार हाय। चले ऑन हैट्रिक, कगार पर चलते हुए गेंदबाज संकेत। 58 रन है स्कोर बुक के ऊपर। गेंदे हो चुकी इस ओवर की 4, अंतिम 2 गेंदे बाकी। विकेट हैट्रिक और इस बार अड़े बल्ले से खेलने की कोशिश। चले रन तो कंप्लीट है, यहां से 1 रन कंप्लीट। 1 रन के साथ टीम का टोटल 59। सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धन्यवाद डीजे मास्टर। चले सिंगल के साथ टीम का टोटल 59 रन। चले अंतिम गेंद के ऊपर क्या होता है, क्या रस से छक्का आता है या चौवा या विकेट। संकेत बेहतरीन गेंदबाजी की संकेत ने, और ये गेंद वाइट नंबर है या 5 वाइट फेंके इस गेंदबाज ने। लंबा ओवर चलता हुआ 11 गेंदे फेंके इस बॉलर की बात करेंगे संकेत। मुस्कुरा रहा है फिर भी संकेत। चले अंतिम गेंद बाकी है। चले यहां से गेंदबाज तैयार, अंतिम, और इस बार गेंद 1 रन मुकम्मल। फाइन लेग में गेंद ट्रैवल होती हुई। चलिए 2 रन तो कंप्लीट है। 62 रन बने, 63 का टारगेट है।
मैदानामध्ये दाखल करावी. किरवली क्रिकेट संघ सलामी जोडी. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच साई. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय साक्षी स्टार चषक 2025 शानदार पर्व. सेकंड राऊंडची सेकंड लढत मैदानाच्या आतमध्ये टीम गावदेवी तुर्बे विरुद्ध पिसारबे असतो. तुर्बे विरुद्ध किरवली. गावदेवी किरवली विरुद्ध गावदेवी तुर्बे. परंतु तुर्बे संघानं पहिल्या सत्रामध्ये 62 धाबा केलेत आणि 63 धाबेचं टार्गेट उभं केलंय. ओम खरं तर गावदेवी किरवली टीम समोर. चला किरवली संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहेत. खरं तर पिसारबे संघाला सपोर्ट करणारा प्रदीप पाटील वाकलन यांना इन्व्हाइट केलेलं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मागरू यावर्षी हॅट्रिक षटकारसाठी सगळ्यात मोठी प्राइज आणि टेनिस क्रिकेट विश्वामधली रेकॉर्ड ब्रेक प्राइज कोणाला मिळाली असेल तो वाकण संघाचा प्रदीप पाटील. 3 बॉल 3 षटकार जबरजबर 74,000 रुपयाचं प्राइज त्याला मिळालं. आणि नक्कीच प्रदीप पाटील आपण आलात तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आमिर पोरशी तुम्हाला इन्व्हाइट करतात. प्रदीप दादा या व्यासपीठावरती. डावकुऱ्या त्याचा विस्फोटक काढू. सगळ्या मित्रांनी त्याला प्राइज लावली. अशी एकूण जमा झाली होती कॅश प्राइज माझ्या हातामध्ये जवळजवळ 74,000 रुपये. सिद्धी करवले नाईट स्पर्धेमध्ये त्याला ते प्राइज मिळालं. रेकॉर्ड ब्रेक 3 बॉल 3 षटकार मारल्यानंतर 74,000चं प्राइज. संकेत आणि योगेश सेकंडला बॅट्समॅन. संकेत 9 सेकंड वरती. योगेश किरवली संघाची सलामी जोडी मैदानावरती आले. दमदार खेळ करावा लागेल कारण 63 धाबेचं टार्गेट मोठं आहे. कोई टार्गेट बड़ा या छोटा नहीं होता, बस आपको ताकत के साथ क्रिकेट खेलना है. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. 63 धाबेचं लक्ष मनाशी बाळगून सलामी जोडी सलामी ठोकतोय. पहिला बॉल वरती लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर षटकार. षटकार ठोकत डावाला सुरुवात केली. त्यानं सांगितलं टीट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि पहिला बॉल षटकार. ब्लॉक हॉल मध्ये फेकण्याचा प्रयत्न. बॅटची एज होती. पंचांनी सांगितलं लेग बिफोर चा अपील होता. पंचांनी सांगितलं बॅटची कट आहे, नॉट आउट. आणि अशा प्रकारे डॉट चेंडूची समाप्ती. पहिला चेंडू षटकार ठोकत डावाला सुरुवात केली आणि पहिला बॉलवरती दमदार सुरुवात केली. कारण 63 धाबेचं टार्गेट आहे. प्रत्युत्तर आपण पाहिलं तर 15.75च्या सरासरीनं धावसंख्या बनवावी लागेल. चांगला बॉल ओपल टॉसचा होता. पुन्हा बॅट कट. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे 7 या धावसंख्येवरती. प्रतिषटक 15.75 म्हणजे जवळजवळ 16च्या सरासरी धावसंख्या टीम किरवलीला बनवावी लागेल. गावदेवी तुर्भे सुंदर खेळ पहिल्या सत्रामध्ये पाहिला. बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली. 62 धाबा 4 ओव्हरमध्ये केल्या. अर्थात 15.50च्या सरासरीने धाबा बनवल्या. बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा दबाव टीम वरती वाढेल. कारण या मॅच मध्ये टार्गेट मोठं आहे. 63 धाबेचं टार्गेट मोठं जरी असलं तरी खेळ चांगला करावा लागेल. कारण येणाऱ्या मॅच मध्ये 63 धाबेचं टार्गेट आहे. पॉइंट मध्ये काढू आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली 8 वरती. सिंगल डबल आणि सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय विजयाच्या दिशेनं.
5 चेंडू फेकलेत, 8 धावा आल्या. शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी असेल या ओव्हरमध्ये. बॉल यावी साबेमध्ये. फिल्डर थोडे दूर आहेत, तोपर्यंत मिड विकेटला येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेनं टीम टोटल पुढे चालली आहे 10 धावसंख्येवरती. तर जे गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे. साक्षी ट्रॉफी मध्ये 3 संघ सुपर 3 मध्ये दाखल होतील. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीरसाठी ते 2 व्हीलर बाईक आहे आणि बायकर विजेता जो खेळाडू ठरणार आहे मालिकावीर त्याच्याकडून मात्र 16,000 रुपये कपात केले जातील. याची नोंद मात्र सुपर 3 मध्ये जाणाऱ्या संघनायकांनी घ्यावी. प्रदीप पाटील वाकलन यांचं आगमन इथे झालेलं आहे. एक नामांकित क्रिकेटर, परंतु आज गावदेवी पिसारबी क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी ते आलेले आहेत. व्यवस्थापक आहेत त्यांचं. प्रदीप यावं आपण व्यासपीठावर. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 10 रन झाल्यात. आता 53 धावा 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय सतीश दादा मात्रे आणि त्यानंतर आमचे संजय दादा मात्रे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. पहिला चेंडू विकेट प्राप्त केली आहे मोहन भोईरला पहिली सफलता प्राप्त होते आणि धक्का लागले किरवली संघाला पहिला. योगेश पाटील बाद झाले मैदानावरती. आज आपण पाहिलं तर स्पर्धेतला दुसरा दिवस आहे. या स्पर्धेचं संपूर्ण मॅनेजमेंट वन बँड आर्मी किशोरदादा पोरजी त्यांच्या कांद्याला कांदा लावून या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आमचे कैलासदादा पोरजी यांचं खूप मोठं सहकार्य. धनंजय दादा पोरजी आणि गोमेश दादा माळी एवन जोडी, त्यानंतर आमचे विकास दादा पोरजी, अमीर पोरजी यांचं सहकार्य, निलेश शेठ पोरजी, विलासदादा पोरजी, सनील गरत, तेजस गोंदली, संकेत गोंदली, ओमकार पोरजी, राहुल पोरजी, डोनाल्ड पोरजी, रुपेश गोंदली, उमेश माली, विकास पोरजी, सागर पोरजी, दर्शन वावेकर, सलमान शेख, तुषार रेंजे, धनराज गोंदली, प्रतीक पाटील आणि अलंकार पोरजी, संपूर्ण जय गणेश्वर डान्सर. खरं तर या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण सिद्धू पोरजी त्यांचं देखील कौतुक. पारस पोरजी त्यांची खूप मेहनत आहे, त्यांचं देखील कौतुक. कारण ह्या सगळ्यांची मेहनत मागरू तर स्पर्धा अशीच पार पडत नाही. त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य लागतं. काय फटकाय नेत्रदीपक स्ट्रोक पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषा बाहेर. षटकार. क्रिकेट सामने रंगलेत भारी हा धावसरच्या ग्राउंडवरी किशोर पोरजीची आदाय भारी त्याला मुळात ते दुनिया सारी त्याचा आयोजन हायलाय भारी झाली चकित जनता सारी. 4-6 षटकार आला. यावेळेस नवनाथ गायकरच्या बॅट मधून बॉल चालला अलॉंग द कार्पेट. जोपर्यंत चांगला फील्ड होता तोपर्यंत 2 धाबा एकवटले गेलेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली 2 धाबेने संघ पुढे चाललाय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धाबा, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धाबा आल्यात. अशा प्रकारे संघाला नवनाथसाठी चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंग ऑन रिदन मधनं खेळाडू आलेत, परंतु एकच धाव मिळेल. सिंगल टीमची टोटल 19 धाबे होती. सिंगल डबल चौकार षटकार सोबत संघ पुढे चाललाय. धाबसंख्या 19. अद्याप आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 44 धावेची गरज आहे. यावेळेस मात्र बॅटची एज फलंदाज बाद. धक्का नंबर 2 मैदानावरती सलामीवीर बॅट्समॅन आउट झालाय संकेत गायकर. अरे कोण रे आला तो डान्सर वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे.
नवीन बॅट्समॅन मिलिंद पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू मोहनला सफलता प्राप्त झाली. त्याच्या ओव्हरमध्ये हल्ला केला परंतु पुन्हा प्रहार बॅटच्या टोइनला बॉलला पाठवलाय. यस दॅट इज अ मॅसिव्ह लॉंग 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 बिग बे आउट ऑफ द पार्क 6 रन. इतिहासाच्या पानावरती स्वराक्षर झळकले. छत्रपती हे दैवत आमचे स्वराज तोरण बांधिले. तलवारीच्या धारेवरती स्वराज्य हिंद स्थापिले. टीमची टोटल धावा फलकावरती 2 ओव्हरमध्ये 25 धावा झाल्या. पाहिजेत मैदानावरती 38 धावा 12 चेंडूमध्ये आवश्यक असतील टीम गावदेवी किरवली संघाला. किरवली गावदेवी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दमदार प्रदर्शन करतीये. परंतु आता येणारे 12 चेंडू 38 धावा. येणाऱ्या षटकाला आता टार्गेट करावा लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात पाहिजे होती ती झाली नाही. फक्त 10 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा जरूर आल्या परंतु विकेट देखील प्राप्त झाली त्या ओव्हरमध्ये. चला तुर्बे संघ वेळ बघा संपलाय. फक्त 4 मिनिटं राहिली आहेत. 4 मिनिटांमध्ये कशाही पद्धतीने तुम्हाला षटक आता फेकावं लागेल. मोहन लक्ष असू द्या. बघा शेवटचे 4 मिनिटं राहिलेत. लक्ष असू द्या तुर्बे संघ. टायमिंग सेट केला या गोष्टीचा नोंद घ्या. मैदानावरती 12 चेंडू आणि आता गरज आहे 38 धावेची. येणारे षटक टार्गेट करावं लागेल किरवली संघाला कारण धावा भरपूर आहेत. 12 मध्ये 38 19 पॉइंट 0-0 आणि सांगतोय मैदानाच्या आतमध्ये नवनाथ की मी अजून मैदानावरती आहे आणि सामना अजून संपला नाहीये. कसं म्हटलं जाते पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. म्हणून कठीण काळ सतत सांगा की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाहीये. नवनाथनं सांगितलंय मला लढायचंय मी जिंकणार आणि त्यानं टोकलाय षटकार. आता समीकरण 11 मध्ये बनवायचे 32 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. 11 चेंडू राहिलेत आणि आता बनवायचे 32 धावा. पुन्हा प्रहार पुन्हा बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर. पंचांचा सिग्नल येतोय. इट्स अ मायटी हिट गॉन 6 रन आणि षटकाराला लगातार. आय लाईक वॉरियर. होय मी एक योद्धा आहे आणि मला युद्ध आवडतंय. नवनाथ गायकरनं सांगितलंय 2 षटकात ठोकत मॅचचा पलटा बाजूला केलाय. खरं तर आता पलटवार झालाय. येणारे 2 बॉल 2 षटकार मारलेत म्हणजे आता समीकरण बदललंय. जिंकण्यासाठी 10 चेंडू 26. क्रिकेटचा खेळ मित्रांनो रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आहे. सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आहे. परंतु आता सध्या सरड्यांनी रंग बदलणं बंद केलाय कारण माणसांचा रंग जास्त बदलतोय. माणूस सध्या रंग बदलतो त्यामुळे सरड्यांनी आपला रंग बदलणं कमी केलाय. गरज आहे मैदानावरती. येणारे चेंडू आता आपण पाहिले 26 ची गरज आहे. 10 चेंडू 26 धावा. दोन्ही ताकदवर संघ एकमेका विरुद्ध खेळतात. मुश्किलें सदा रहती नहीं तू जरा कोशिश तो कर. परंतु सांगतो एकमेकाला की आपण प्रयत्न करणार कारण येणारे 10 चेंडू आता 26 ची गरज आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में लढने वालों के कदमों में जान. लढलाय परंतु इकडे स्लोवर गतीचा चेंडू फेकला. बॅक ऑफ द हँड चेंडूला रिलीज केलं. पाहिलं फलंदाज अगदी जोशामध्ये आणि त्याला बीट करत बॉलची एज लागली आणि महत्वाची गोल्डन विकेट. नवनाथ गायकर बॅक टू द डगआउट. किशोरपूर्वी धानकर गावचा मामे भाऊ सती दादाचा या साक्षी स्टारच्या शिकारा फार योगदान आहे तयाचा. हरला मेळावा प्रेक्षकाचा लुटती आनंद या स्पर्धेचा. इथे आलेल्या मान्यवरांचा होतो सन्मान क्रिकेटपटूंचा. पहिला बक्षीस 1 लाखाचा. पहिला बक्षीस 1 लाखाचा क्रिकेट स्पर्धेला
टार्गेट मैदानावरती 63 होता, तर 9 बॉल मध्ये 26 ची गरज आहे. काय वार होत आहेत मैदानावरती. एक वार तुर्बे संघाचा, एक वार या ठिकाणी किरवली संघाचा, परंतु राहिलेले 9 चेंडू आता गरज आहे 26 धाबा. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 बनताना मी पाहिलेत. क्रिकेटमध्ये 9 चेंडू 26 अनेक वेळा. पुन्हा एकदा बॅटचा टॉपेज, पुन्हा पाठीमागे विकेट. एका पाठोपाठ 2 विकेट. कोटीचा बंगला भारी बंगला सतीश म्हात्रेचा त्याच्या गाडीनं ऑडी त्याच्या गाडीनं शोभतय भारी फोटो म्हणजे एक विरा माऊलीचा. चला, खेळाडूला जर जास्त दुखापत असेल निश्चित स्वरूपात बघा, सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. एखादा खेळाडू जर अनफिट झाला, अर्थात कुठेतरी दुखापतग्रस्त झाला, तर निश्चित स्वरूपात नवी मुंबई वेलफेअर, आमचे वैद्यकीय सेवा बघा संपूर्ण असोसिएशनचे प्रतिनिधी, डॉक्टर वर्ग असतील, त्यांचा स्टाफ वर्ग इथे उपस्थित आहे. तुम्हा सर्वांचं आम्ही जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर यांच्या वतीने स्वागत आणि आभारी व्यक्त करू, कारण वैद्यकीय सेवेच्या दृष्टिकोनातून तुमचा या स्पर्धेला खूप मोठा योगदान लाभलेलं आहे. योगेश सामन्यामध्ये रंगत आहे खऱ्या अर्थाने. 2 षटकाराने या सामन्याचं चित्र बदललेलं आहे. सामन्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मात्र इथे रंगत बघायला मिळेल. सात चेंडू आता 20 ची गरज आहे. षटकार आलाय. जसा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्याने डावाला सुरुवात केली षटकाराबरोबर आणि पुन्हा एकदा पलटवार. 7 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. काय सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है. आणि काय सुंदर लढत मैदानावरती पाहायला मिळते. बारी बारी सबकी बारी. पहले तुर्बे टीम की, आप यहाँ किरवली टीम की. सामना कोण जिंकेल. येणारे 7 चेंडू आता गरज आहे या ठिकाणी जिंकण्यासाठी. 20 धावेची. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक देऊ शकतोय, परंतु बॉल पडल्यानंतर इकडे फलंदाजाला बीट केलाय. आता अंतिम षटक राहिलाय. 6 चेंडू आणि गरज आहे 20 धावा. बॉल चांगला पडल्यानंतर पुन्हा सोडलाय. अशाभूत नजरेनं चेंडूकडे पाहत राहण्यापेक्षा येणाऱ्या बॉलवरती तुटून पडा हाच मंत्र मी देईल.
कारण येणारा बॉल परफेक्ट आहे की वाईट आहे हे पाहण्या योग्य नाही. आता वेळ आहे इथे प्रहार करण्याची, कारण तुम्हाला संघर्ष करायचा आहे. 5 चेंडू आता 5 चौकार. अजून एक चांगला बॉल चाललाय यावेळेस. एक धाव तर कंप्लीट झाली. फिल्डर पोहोचेल. एकनाथ म्हात्रे बॉल वरती झपकन वार केल्याने एक धावच्या जागी 2 धावा आल्या. 2 धावेने संघ पोहोचलाय. टीम 45, गरज 18 धावेची. 4 चेंडू 18 धावा. सामना बिग फाईट. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल आणि प्रहार ऐवाझेल. बघा रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांकडे आता माग केली गेली आहे. हा पलटवार होऊ शकतो, कारण जर इथे षटकार आलाय, परंतु आता समीकरण कसं असणार. डीप बॉल आहे, अर्थात षटकार आहे. फेअर डिलिव्हरी. षटकार तर आला. आता पलटवार झालाय. राहिले 3 चेंडू आणि 12 धावा. 3 चेंडू 12. तीन चेंडू आता 12 धावा. आता रंगात आली मॅच. काय सुंदर मॅच आहे बघा. प्रेक्षकांना पाहायला मिळते एक सुंदर लढत, परंतु येणारे 3 चेंडू 2 षटकार ठोकायचे आहेत. क्रिकेटमध्ये 2 बॉल 2 षटकार अर्थात 12 धावा बनताना पाहिल्यात. आता तर 3 चेंडू आहेत. 12 धावेची गरज. बॉल चांगला चाललाय अलोंग द कार्पेट ऑन साइडला. रन्स तर मिळाली. एक डबलसाठी धावतायत. थ्रो अगदी चांगला होता, परंतु थोडासा पुढे यायला हवा होता, परंतु ते 2 धावा पुन्हा आल्या. राहिले 2 चेंडू. आता 10 धावेची गरज आहे. येणारा चेंडू चौकार किंवा षटकार तरच सामना शेवटच्या अंतिम बॉल मध्ये येणार. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जर पाहायचा असेल तर आता फलंदाजाला चौकार किंवा षटकार ठोकावा लागेल. प्रयत्न चांगला आहे. चांगला खेळ किरवली संघानं मैदानात केलाय. चला पिसारवे संघ कॅप्टन आपण रेडी राहा. आमच्या कमेंट बॉक्स मध्ये येऊन उपस्थित दाखवायची आहे. यानंतर शेवटची लढत होणार. गोलंदाज तयार. बॅट लिस्टिंग एज. असं वाटलं की बॉल पाठीमागे चाललाय आणि एक धाव तर आली. आता गरज आहे या मैदानावरती 1 चेंडू मध्ये 9, म्हणजे सामना आता टीम तुर्भे संघाच्या बाजूनं जास्त मजबूत. बॉल जर हातात निसटला. मनपूर्वक आभार. सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, राजेश भोई ठरलाय मॅचचा हिरो. 22 धावेची शानदार इनिंग. राजेश या सामनावीर किताबाने आपला गौरव केला जाईल. आणि गावदेवी पिसारबी क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी विजय पवार संघनायकांनी यायचे आहे. संघनायक आहे आपला राजेश. याचे बघा राजेश वेल नाही आपल्याकडे. या पिसारबे तुर्भे क्रिकेट संघाचे संघनायकांनी सुद्धा यायचे आहे. नाणेफेक इथे केली जाणार. मोहन अतिशय चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स झालं. एका बाजूला आपण विजय पवार आणि एका बाजूला मोहनला आता इथे पाहणार आहोत. अतिशय सिनियर क्रिकेटर आहेत. तुर्भे क्रिकेट संघाचा विचार केला तर मोहन अतिशय सिनियर आहे. एका बाजूला पिसारबी क्रिकेट संघाचा विचार केला तर विजय सिनियर क्रिकेटर आहे.